नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरात उभं असलेलं हे गोंदेश्वर महादेव मंदिर महाराष्ट्रातील मध्ययुगीन मंदिर स्थापत्यकलेचा एक अद्वितीय वारसा आहे. सुमारे 11व्या ते 12व्या शतकात यादव राजवटीच्या काळात हे भव्य मंदिर उभारण्यात आल्याचं मानलं जातं. मुख्य महादेव मंदिराच्या चारही दिशांना 4 स्वतंत्र उपमंदिरे उभारण्यात आली आहेत. ही उपमंदिरे भगवान विष्णू, श्री गणेश, देवी पार्वती आणि भगवान सूर्य यांना समर्पित आहे. हे मंदिर काळ्या दगडात बांधण्यात आलं असून हेमाडपंथी शैलीचा प्रभाव त्याच्या या प्रत्येक भागात आपल्याला पाहायला मिळतो. मंदिराच्या आतील भागात प्रवेश करताच नजरेत भरते ही अप्रतिम कोरीव कलाकुसर. स्तंभांवर, कमानींवर आणि छतावर केलेलं नक्षीकाम आजही तितकंच स्पष्ट आणि आकर्षक दिसतं. मुख्य मंदिरासमोर स्वतंत्र नंदी मंडप उभारलेला आहे. या मंडपात विराजमान असलेले नंदी भगवान शंकराचं वाहन आणि अखंड भक्त मानला जातो. मंदिराची अशी रचना करण्यात आली आहे की नंदीची दृष्टी थेट गर्भगृहाकडील शिवलिंगावर स्थिर राहते. गर्भगृहात विराजमान असलेले भगवान गोंदेश्वर महादेव हे या मंदिराचं मुख्य दैवत आहे. शतकांपासून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. सभा मंडपातील प्रत्येक दगडी ही स्तंभ वेगळ्या प्रकारच्या कोरीव कामाने सजलेले आहेत. या भव्य मंडपात धार्मिक विधी, प्रवचन, सामूहिक कार्यक्रम पार पडत असत. प्रत्येक स्तंभ, प्रत्येक नक्षी आणि प्रत्येक दगड त्या काळातील स्थापत्यशास्त्र किती प्रगत आहे याची मोठी साक्ष देतो. सहस्त्रकाचा इतिहास, अप्रतिम शिल्पकला, हेमाडपंथी स्थापत्य आणि भक्तीचा दिव्य संगम हेच आहे गोंदेश्वर महादेव मंदिर. जर तुम्ही इतिहास, प्राचीन वास्तुकला आणि अध्यात्म यांचे प्रेमी असाल तर सिन्नरमधील या मंदिराला आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या. हर हर महादेव.